लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सुहास कांदे आणि भुजबळ कुटुंबियांचा वाद नाशिक जिल्ह्याला तसा नवीन नाही। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान रोज वेगवेगळ्या कारणांवरून या वादाला नवीन वळण मिळत होतं। दरम्यान नांदगाव विधानसभा मतदारसंघातून सुहास कांदे तर येवला मतदारसंघातून छगन भुजबळ यांना घवघवीत यश मिळालं। त्यानंतर आता नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत जोरदार कोल्ड वॉर सुरू झालेला आहे। जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून आता सुहास कांदे आणि छगन भुजबळांच्या वादाचा नवीन अंक सुरू झालाय। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा भुजबळ आणि सुहास कांदे आमने सामने आलेले आहे। छगन भुजबळ समर्थकांकडून भुजबळांचे भावी पालकमंत्री म्हणून उल्लेख करणारे बॅनर संपूर्ण जिल्हाभरात लावले जात आहेत। त्यानंतर आता सुहास कांदे यांच्या समर्थकांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलंय। नाशिक शहरात सुहास कांदे हे भावी पालकमंत्री म्हणून अशी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। दरम्यान महायुतीतील शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट कार्यकर्ते संघर्ष आजही कायम आहे। छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांचा सुहास कांदे यांनी दारुण पराभव केला। समीर भुजबळांच्या पराभवानंतर कांदे यांचे नेक्स्ट टार्गेट हे छगन भुजबळ आहेत का असा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतो आहे। भुजबळांना शह देण्यासाठी थेट कांदे समर्थकांचा पालकमंत्री पदावर दावा केला जात आहे। सत्ता संघर्ष सुटत नाही तोच आता नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून नवीन पेच निर्माण झाल्यानं पक्षश्रेष्ठींची देखील डोकेदुखी वाढली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।